समीर, अनेक लोक अर्निंग सुरू झाल्यावर लवकर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करत नाहीत. तुझ्या मते काय कारण असतं? नाईस क्वेश्चन. 2-3 कारण आहेत. पहिले तर मुळात आपला आउटलुकच शॉर्ट टर्म असतो. लगेच काय मिळेल, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, त्याच्या मागे आपण लवकर आकर्षित होतो. दुसरं, कंपाऊंडिंगचा फॉर्म्युला आपल्याला शाळेत नुसताच शिकवला, त्याच्यावर गणितात मार्क घेतले, पण रिअल लाईफमध्ये ते कसं अप्लाय करायचं हे कळत नाही. त्यामुळे मग त्याला फार सिरियसली आपण घेत नाही कंपाऊंडिंगला. दॅट इज द प्रॉब्लेम. आणि तिसरं मोठं कारण म्हणजे घाई घर घेण्याची आहे, गाडी घेण्याची, ज्या सदृश गोष्टी आहेत त्याच्याकडे आकर्षित जास्त होतात लोक, आणि त्याची घाई जास्त असते लोक. आणि मुळात फायनान्शियल नॉलेज कमी असतं. शाळा कॉलेज आपल्याला शिकवत नाही, घरी अजिबात शिकवत नाही. तर फायनान्शियल नॉलेज कमी असल्यामुळे ते सिरियसनेस नसतो आपल्याला सुरुवातीच्या काळात, आणि मग अनेक वर्ष त्याच्यात वाया जातात. आणि मग ते जे कंपाऊंडिंग आपल्या लाईफमध्ये व्हायला पाहिजे होतं ते होत नाही. इन्स्टेड ऑफ दॅट पीपल एंड अप पेइंग EMIs, किंवा खर्च वाढवतात, किंवा जबाबदाऱ्या असतात, असं काहीतरी होत. हे काही कारण आहेत ज्याच्यामुळे लोक सुरुवातीच्या काळात इन्व्हेस्ट करत नाही. आणि रिस्क कशी मॅनेज करायची, गुंतवणूक कुठे करावी, ही सगळी फायनान्शियल लिटरसी नसल्यामुळे अनेकदा नुकसान होतं. आणि त्याच्यामुळे लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन हे लोकांच्या लाईफमध्ये होतं. तुम्ही जर ही चूक करत असाल की इन्व्हेस्टमेंट अजून चालू केली नाहीये, तर ती चूक टाळा आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तिथे संपर्क साधा आणि लगेच तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करा. इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, कशी करायची, याच्याबद्दल मी तुम्हाला गाईड करेन.